नमस्कार. मी चिवडे बालासाहेब मोहनराव, कब मास्तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसई, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. कब पॅकचं दप्तर व्यवस्थितपणे स्पष्ट करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. एकूण कब पॅकचं दप्तर ठेवण्यासाठी 9 प्रकारच्या रजिस्टर आपल्याला अद्ययावत ठेवावे लागतात, मेंटेन करावे लागतात. त्यात पहिलं आहे नोंदणी रजिस्टर. यामध्ये कपचं नाव, त्या कपचा जन्मदिनांक, पथकाचं नाव, त्याची जन्मतारीख आणि 3ही चरणांचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर कप पॅकमधून बाहेर पडल्याचा दिनांक, ही सर्व माहिती आपल्याला नोंदणी रजिस्टरमध्ये ठेवावी लागते. आणि हे नोंदणी रजिस्टर कप मास्तरने अद्ययावत ठेवणं आवश्यक असतं. यानंतर कप पॅकमधील दुसरं दप्तर आहे, रेकॉर्ड आहे, ते म्हणजे हजेरी. ही हजेरी ही 2 प्रकारे असते. एक हजेरी षटक प्रमुख म्हणून षटक हजेरी वेगळी असते आणि कप मास्तरकडे पॅक हजेरी असते. षटक हजेरी षटक प्रमुखांना अद्ययावत करायची असते, तर पॅक हजेरी ही कप मास्तरने अद्ययावत ठेवायची असते. यामध्ये कपचं नाव, मेळावा दिनांक आणि अभिप्राय इत्यादी कॉलम या कपच्या हजेरीमध्ये असतात. त्यानंतर आहे तिसरं रेकॉर्ड, कार्यक्रम नोंदवही. मेळाव्याच्या कार्यक्रमाचं थोडक्यात नियोजन या कार्यक्रम नोंदवहीमध्ये लिहावं लागतं. यामध्ये त्या मेळाव्याचं ठिकाण, दिनांक, वेळ, कार्यक्रमात समाविष्ट असणाऱ्या गोष्टी आणि समारोप या सर्व गोष्टींचा नोंद आपल्याला कार्यक्रम नोंदवहीमध्ये घ्यावी लागते. यानंतर कपचं चौथं रेकॉर्ड आहे, ते म्हणजे वैयक्तिक पत्रक, कप प्रोग्रेस कार्ड. हे अशा पद्धतीनं यामध्ये कपच्या वैयक्तिक प्रगतीच्या नोंदी यामध्ये ठेवाव्या लागतात. यामध्ये त्यानं पूर्ण केलेल्या ज्या अभ्यासाच्या नोंदी आहेत ते वेळोवेळी कप मास्तरने त्यामध्ये नोंदवावे लागतात. यानंतर 5वं रेकॉर्ड आहे वैयक्तिक निरीक्षण. हे वैयक्तिक निरीक्षण रजिस्टर हे पूर्णपणे कप मास्तरच्या ताब्यात असतं आणि वेळोवेळी निदर्शनास येणारे जे मुलांचे गुण आणि अवगुण आहेत त्या सर्व गोष्टींची नोंद कप मास्तरने या वैयक्तिक निरीक्षण नोंदवहीमध्ये नोंदवावे लागतात. यानंतर पुढचा रेकॉर्ड आहे जमा खर्च वही. कप पॅकचं काम चालण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि दर महिन्याला जमा खर्च लिहिणं हे आवश्यक असतं. त्यामुळं पावत्यासह हिशोब त्यामध्ये कप मास्तर अद्ययावत ठेवतात. यानंतर जो पुढचा रेकॉर्ड आहे पत्रव्यवहार. पत्रव्यवहारची वेगळी फाईल आपल्याला करता येते. याच्यामध्ये पॅकचं काम करताना आपण स्थानिक जिल्हा संस्था असतील किंवा एखादी व्यक्ती असेल किंवा इतर संस्था असतील यांच्याशी जो वेळोवेळी आपण पत्रव्यवहार करतो, तो पत्रव्यवहाराची जी पत्राची नोंद आहे ती या पत्रव्यवहारच्या फाईलमध्ये आपल्याला करता येईल. यानंतर पुढचं कप पॅकचं दप्तर आहे सामानाचं नोंद रजिस्टर. म्हणजे पॅकसाठी आणलेले जे साहित्य आहे ते साहित्य वेळोवेळी तारीखवार त्यामध्ये नोंदवून ठेवावं लागेल. दिनांक, अनुक्रमांक, दिनांक आणि त्या साहित्याचं नाव, हे या गोष्टी या सामानाच्या नोंदवही रजिस्टरमध्ये आपल्याला नोंदवता येतात. आणि यातलं 9 नंबरचं म्हणजे शेवटचं जे रेकॉर्ड आहे ते आहे शेरेबुक, ज्याला शेरेवही असं म्हटलं जातं. पॅकला भेट देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा अभिप्राय या शेरे नोंदवहीमध्ये आपल्याला लिहून घेता येईल. त्या अभिप्रायाची नोंद आपल्याला शेरे बुकामध्ये करता येते आणि ते रजिस्टर या ठिकाणी मेळाव्यामध्ये ठेवलं जातं. पॅकच्या संदर्भात असणारे जे अनुभव आहेत त्या भेट देणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी लिहू शकतात. तर अशा प्रकारे कप पॅकचं दप्तर आहे. हे दप्तर नोंदणी रजिस्टर, हजेरी, कार्यक्रम नोंदवही, वैयक्तिक पत्रक, वैयक्तिक निरीक्षण, जमा खर्च वही, त्याचबरोबर पत्रव्यवहाराची फाईल, सामानाचं नोंद रजिस्टर आणि शेरेबुक हे सगळं आहे. हे सगळं कपचं रेकॉर्ड आपल्याला अद्ययावत ठेवणं गरजेचं असतं. हे सगळं जे रेकॉर्ड आहे पॅकडेन म्हणजेच पथक मंदिर जे आहे, या पॅकचं कार्यालय म्हणजे त्याला पथक मंदिर म्हणतात आणि त्या पथक मंदिरामध्ये हे सगळं दप्तर असेल, खेळाचं साहित्य असेल, त्याचबरोबर प्रथमोपचार पेटी असेल, हे सगळं त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये ठेवलं जातं. आणि सर्व षटकांनाही पॅकडेनची जागा माहीत करून दिली जाते. त्या पॅकडेनच्या माध्यमातून एक षटक कोपरा त्या ठिकाणी तयार केला जातो आणि त्या षटकाची जी आहे, त्या पॅकडेनची जी आहे ती आपापल्या कल्पनेनं हे कपचे विद्यार्थी त्याची सजावट करत असतात. आणि वापरलेलं जे साहित्य आहे ते पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी आणि सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कप षटक प्रमुख या नात्यानं तो आपल्या षटकामधील कपकडून ते करून घेत असतो. तर अशा प्रकारे संपूर्ण पथकाची माहिती, त्याचबरोबर त्याचे अनुषंगिक जे तक्ते आहेत ते तक्ते त्या कप ब्रेनमध्ये लावले जातात. तर धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं कप पॅकचं दप्तर या ठिकाणी मी थोडक्यात स्पष्ट करून या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.